नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. 3.5 शक्तिपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावरती अनेक वर्षाची परंपरा असलेले कीर्तिध्वजाबद्दल कळवण पोलिसांना दरेगाव येथील गवळी परिवार यांनी निवेदन दिले आहे. मागे काही दिवसापासून अनेक दैनिकांमध्ये शिरपूर येथून कीर्तिध्वज सप्तशृंगगडावर फडकवणार असे मथळात बातमी आल्यानंतर सप्तशृंगी निवासी देवी ग्रामपंचायत, सप्तशृंगीगड व दरेगाव येथील गवळी पाटील यांनी कळवण तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सप्तशृंगीगडावर आमच्या अनेक पिढ्यापासून कीर्तिध्वजाची परंपरा ही कायम असून तो कीर्तिध्वज आम्हीच फडकवणार व कीर्तिध्वजाबद्दल ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सप्तशृंगगड व दरेगाव येथील गवळी पाटील यांनी केली आहे. नमस्कार, येस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आता चैत्र उत्सव सुरू असल्याने झेंड्याचा वाद हा प्रामुख्याने पुढे आलेला आहे. शिरपूरवाले म्हणतात आम्ही 29 वर्षापासून झेंडा लावतो आणि गवळी परिवार त्याच्यावरती संतप्त होऊन ते म्हणतात की आमचे आजा पंजा खापर पंजा म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालणारा हा ध्वजाचा आमचा मान आहे आणि आम्ही मानकरी आहोत. ज्यांनी झेंडा लावण्याची बदनामी केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाबा, आता तुम्ही किती वर्षापासून झेंडा लावता? आम्ही म्हणजे जसे मी जनता झालो आपले 10वी शाळा त्याच्यावर सुरुवात आपल्या हाताने. कधीपासून झेंडा लावताय? आता किती लहान होतो त्याच्यावर. बर, लहान तेव्हापासून झेंडा लावताय? हो, आजोबांपासून म्हणजे त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन दावलेलं आहे. म्हणजे तुमच्या म्हणजे घराण्यातच देवी आलेली आहे. बरं भाऊ, आता तुम्ही झेंडा लावायला जाता, एकंदरीत काय सांगाल? आता म्हणतात शिरपूरवाले म्हणतात की आम्ही 29 वर्षापासून झेंडा लावतो. नेमका झेंडाचा मानकरी कोण? झेंड्याचा मानकरी आम्ही गवळी परिवारच आहे ना, आम्हीच आहेत. हे आमच्या आजा पंजापासूनच चालत आलेलं आहे ना, आम्हीच यापुढे चालवतो. हे अशीच आम्ही परंपरा चालू ठेवणार आहे. पण आता ते म्हणतायत, आता तुम्ही आज ट्रस्टमध्ये गेली होती, ग्रामपंचायतीने ठराव केला आहे, तुम्ही काय मागणी केली? मग आम्ही मागणी केली का अशी अफवा पसरवू नये ना, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ना. ते आम्ही जर परंपरेनुसार लावून राहिलो तर आमच्याच घराण्यात मान आहे हा. त्यांनी असं अफवा पसरवू नये. ट्रस्टने काय सांगितलं? ते बोलले त्यांना गुन्हा दाखल करा ना. त्यांनी पत्र काढला. गवळी परिवार आहेत बुवा ध्वजाचे मानकरी. ग्रामपंचायतीने पत्र काढला, ट्रस्टीने पत्र दिला का ध्वजाचे मानकरी फक्त आणि फक्त दरेगावचे गवळी परिवारच आहेत. तुम्ही गडावर कोणाला भेटले? आम्ही दावतोंड्या साहेबला भेटलो तिथे ट्रस्टी ऑफिस. त्यांनी पण हेच जर आता आम्ही भाषण केला त्यांनी पण हेच ते सांगून राहिले का आमचेच मानकरी गवळी परिवार आहे परंपरा म्हणून हे शिरपूरवाल्या चौधरीनी आफा उडवली आहे हे 3 वर्षापासून त्यांनी. मग एवढे दिवस जर हा होता तर हा जिवंत होता की मेला होता, मग आता काय हा बायबंद झाला का आमचा गवळी परिवारचा? याच्यावर गुन्हा दाखल करतो सरकारने माफी. आणि आता तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी करताय, परंतु आता हा जो झेंडा आहे हा झेंडा लावायला तुम्ही जाल का? हो, आमचा मान आहे, आम्ही जाणारच. कारण की आईचा ध्वज येतो, तो ध्वज लागल्याच गेल्या पाहिजे. तो रस्ता तुम्हालाच फक्त त्यांना माहिती आहे. आई भगवती घेऊन जाते आम्हाला. म्हणजे आपण पाहू शकतो की झेंड्याचा मान जो आहे हा दरेगाव येथील गवळी कुटुंबांचा पिढ्याचा मान असून या ठिकाणी कोणीही अफवा पसरू नये अशी मागणी गवळी परिवाराने केली आहे. माझे नाव सोमनाथ एकनाथ गवळे, राहणार दरेगाव, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. आम्ही ध्वजाचे गवळी परिवार मानकरी. हे आमची 500 वर्षांची परंपरा. जशी आई भगवती प्रगट झाली तसं आमचं हे गवळी कुटुंबाला ध्वजाचा मान आहे. तरी हे शेकडो वर्षांची परंपरा आहे, ती अशीच चालत राहणार. यापुढे बी आम्ही अशीच चालू ठेवणार. आमचे गवळी घराण्यात हा मान आहे न. जे काही शिरपूरकरांनी अफवा पसरवली त्या शिरपूरकरांवर तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे व आमचे गवळी कुटुंबाकडून हा ध्वज लावल्याच जातो. ते म्हणता का आम्ही ध्वज लावतो,
हे त्यांनी तात्काळ हे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही नम्र विनंती. मला आमचे पिढून पिढ्याला आजा पंजा गेले, आता तसेच वडील आम्ही ही परंपरेनुसार आम्ही काम करत असतो. आमचा रात्रीचं काम असतो. आम्ही कोणाला न व्हॉट्सअप कशाला टॉर्च बॅटरी काही नसते. रात्रीचं काम असतो आमचा. ते कोणाला माहीत नाही असे अफवा पसरवू नये. त्यांना ध्वजाचा बदल त्यांना तर रस्ता नाही माहीत, पण कोणीच जाऊ शकत नाही त्या डोंगरावर आई भगवतीच्या. जो गेला तो येणार नाही परत. आई भगवतीची छाया आहे. एकनाथ लक्ष्मण गवळे, दरेगावचे पोलीस पाटील मी, मानकरी झेंड्याचे निशाण हे आफा शिरपूरवाल्यांनी उडवलेले आहे. हे मानाचा आम्हाला काहीतरी उजाड पडायला पाहिजे. आमची इज्जतची भरपाई आणि हे जिवंत असून तरी आम्ही काय मरेल झालो का ना. हा आता 3 वर्षापासून रुबाब करायला लागून गेला. म्हणजे याचा काय आम्ही खायला आहे का बांधायला आहे का. आमची इज्जतची भरपाई करा. कोर्ट राहते तर आम्ही वरती लावतो, नाही तर झेंडा लागणार नाही. चालू आहे भरून परा पिढीपासून 500 वर्षापासून 500 वर्षापासून आमचे आजा पंजा गेले पिढून पिढीला. तशाहून ही देवी माता पाहायला हे गुरकी लोकांना. तशाहून हे आम्ही झेंडा वरती आईचा सक्तीने तिचे लावत आहे. दसरा आणि चैत्री पुणे हे गवळी परिवार दरेगावचे लावतात. एकनाथ बाबा लावतो स्वतः आणि त्याच्या माग परिवार गवळी 5 लोकांची भाईबंदकी आहे ते लावतात. म्हणून आमची जी आगिरी आहे तिथं लावायची मानकरी आहेत म्हणून आम्ही काही कोणाचा बांधेल नाही. जय भगवती. येस मराठीसाठी शामराव सोनोने, वणी. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.